ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्योनी जन्मसु. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे म्हणून भगवंत तिला गुणमयी म्हणतात किंवा दैवी माया असे म्हणतात. भगवंतांनीच या मायेचे एका श्लोकात वर्णन केलेलं आहे की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ही माया जी आहे हिला तरून जाणं अवघड आहे आणि जे भगवंताला शरण जातात ते ही माया तरून जाऊ शकतात. आता भगवंताला शरण जाण्यामुळे काय घडतं तर भगवंत आपल्याला ती दिशा देतो, मार्गदर्शन करतात की ज्यामुळे ही माया आपण तरून जाऊ शकतो. आता सगळी कार्य ही त्रिगुणांकडून होतात, म्हणजेच प्रकृतीकडून होत असतात. आणि पुरुष म्हणजे शरीरस्थ जो आत्मा आहे, परमात्म्याचा परब्रह्माचा जो अंश आहे, तो पुरुष प्रकृतीस्थोही, तो प्रकृतीमध्ये आहे, म्हणजे प्रकृतीत तो अधिष्ठित झालेला आहे. पण हा पुरुष म्हणजे हा आत्मा भुंक्ते म्हणजे उपभोग घेतो. कशाचा उपभोग घेतो तर गुणांचा उपभोग. गुण म्हणजे सत्व रजोत्तम, या गुणांच्या अनुषंगाने जी कार्य घडतात ती कार्य जी आहेत त्यांचं फळ तो उपभोगतो. ही कार्य कुठली तर प्रकृतीज म्हणजे प्रकृतीच्या गुणांपासून जन्माला येणारी जी कार्य आहेत ती कार्य हा प्रकृतीमध्ये अधिष्ठित असलेला पुरुष उपभोगतो. आता प्रकृतीकडून केली जाणारी जी कार्य आहेत ती 3 प्रकारची असतात. सत्वगुणावरती आधारित असतील म्हणजे सत्कर्म असतील तर ती सात्विक कार्य आहेत. ती जर रजोगुणावर आधारित असतील तर ती राजस कार्य आहेत आणि तमोगुणावर आधारित असतील तर ती तामसी कार्य होतात. आता ही जी प्रत्येक प्रकारची कार्य झाली, ही कार्य झाल्याबरोबर त्यांचं फळही निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि मग ही जी फळं निर्माण होतात त्यामुळे काय होतं की पुन्हा कुठल्या तरी योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो, म्हणजे जन्ममरणाचं चक्र परत सुरू होतं. मग ह्याचंच कारण भगवंताने सांगितलं आहे की कारणम गुणसंग अस्य सदसत योनी जन्मसु. योनी जन्मसु म्हणजे योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. त्या कोणत्या योनीमध्ये सत किंवा असत. इथं सत आणि असत हे चांगलं आणि वाईट अशा अर्थी वापरलेलं आहे. तर कशामुळे हा जन्म घ्यावा लागतो आपल्याला तर गुणसंग हा जो त्रिगुणांचा संग आत्म्याला लागला. खरा आत्मा अविकारी आहे पण ही प्रकृती काय करते तीच त्याचे कान नाक डोळे ही सगळी ज्ञानेंद्रिय तीच होते आणि ह्या गुणांचा उपभोग ती त्या आत्म्याला घ्यायला लावते. आणि ह्या अशा प्रकारे या गुणांचा जो हा संयोग आत्म्याला घडतो त्यामुळे बऱ्या वाईट किंवा उत्तम कनिष्ठ मध्यम अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुषपर. देहे अस्मिन ह्या देहामध्ये जे आत्मतत्व आहे त्याला काय काय म्हटलं जातं तर महेश्वर असंही त्याला संबोधिलं जातं. परमात्मा इतिच अपि उक्तः. उक्तः म्हणजे बोललं जातं, म्हटलं जातं. त्याला परमात्मा असंही म्हटलं जातं किंवा पुरुषपरहा श्रेष्ठ पुरुष असंही त्याला म्हटलं जातं. तर हा जो देहामध्ये असलेला ज्याला परमात्मा म्हटलंय, परमपुरुष म्हटलंय किंवा महेश्वर म्हटलंय, याचं कार्य देहामध्ये काय असतं तर हा उपद्रष्टा आहे, अनुमंत आहे, भर्ता आहे आणि भोक्ता आहे. द्रष्टा म्हणजे फक्त बघणारा, तो काहीही क्रिया करत नाही, तो कुणाला क्रिया करायला लावत नाही किंवा स्वतःही काही करत नाही. उप म्हणजे जवळ, तो फक्त प्रकृतीची जी कार्य चालू आहे ती जवळ बसून फक्त बघत असतो. अनुमंता तो त्याला अनुमोदन देतो. अनुमोदन म्हणजे परवानगी देणं किंवा मान्यता देणं. म्हणजे प्रकृती जी काही कार्य करेल ती चांगली असत किंवा वाईट असत, हा आत्मा जो आहे किंवा परमात्मा जो आहे तो त्याच्यामध्ये आपला हस्तक्षेप काही करत नाही, तो त्याला अनुमोदन देतो. आणखीन त्याचं कार्य काय तर तो भर्ता आहे. भर्ता म्हणजे भर घालणारा, पोषण करणारा किंवा पती. तो प्रकृतीचा नाथ आहे, पती आहे किंवा प्रकृतीचं पोषण करणारा आहे. आणखीन त्याचं कार्य आहे भोक्ता. ते वरती येऊन गेलंच आहे की तो भुंकते, प्रकृतीच्या गुणान भुंकते.
तर हा उपभोग घेणारा आहे, हा जवळ बसून नुसतं बघणारा आहे, प्रकृतीच्या कार्याला अनुमोदन देणारा आहे आणि तिचं पोषण करणारा आहे. तर अशा प्रकारचं हे जे आत्मतत्व आहे त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधिलं जातं. आता हे पुरुषतत्व किंवा आत्मतत्व आणि प्रकृती हे नेमकं काय आहे आणि त्यांचं आपल्या शरीरात कार्य काय चालतं हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेण्याकरता अनेक जन्म आपल्याला तपस्या करावी लागते. तर शाब्दिक अर्थ कळला तरी अनुभूती घ्यायला त्याच्यामध्ये आपल्याला अनेक जन्म तपस्या करावी लागते. म्हणून पुढच्या श्लोकात भगवंतांनी म्हटलंय की य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतीं च गुणैः सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. यहा म्हणजे जो, वेत्ती म्हणजे जाणतो. काय जाणून घ्यायचं म्हणजे ज्ञान कशाचं करून घ्यायचं? पुरुष आणि प्रकृती. पण प्रकृतीचं कसं ज्ञान करून घ्यायचं? गुणैः सह. ती त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम या गुणांनी युक्त आहे. त्या गुणांसह तिला जाणून घ्यायचं. म्हणजे या गुणांपासून पुढे पंचमहाभूत निर्माण झाली आहे, त्यांच्यापासून शरीर देह अनेक निर्माण झाले आणि त्या देहांकडून निरनिराळी कार्य केली जातात. ती त्रिगुणात्मक कार्य असतात. असं हे प्रकृतीचं कार्य आणि ह्या पुरुषाचं कार्य हे जो जाणून घेतो तो सर्वथा वर्तमान हापी. तो जरी जीवनामध्ये आपले रोजचे व्यवहार करताना दिसत असला, म्हणजे तो त्याची दैनंदिन कार्य करताना दिसतो, वरकरणी तो सामान्य माणूस आहे असं आपल्याला वाटतं, पण अंतरंगामध्ये त्याला पुरुष आणि प्रकृती यांचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे की या परब्रह्मापासून प्रकृती आणि पुरुष निर्माण झाले आणि त्यांच्यापासून ह्या सगळ्या चराचर सृष्टीची निर्मिती झालेली आहे. हे सगळं त्याला ज्ञान झालेलं असतं. आणि म्हणून रोजच्या व्यवहारात तो सामान्य माणूस जरी आपल्याला वाटला तरी न सहा भूयः अभिजायते. भूयः म्हणजे परत पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातनं सुटायचं असेल तर अनेक मार्ग भगवंतांनी सांगितले की पुरुष आणि प्रकृती यांचं कार्य जाणून घ्या, यांचं मूळ स्वरूप जाणून घ्या, किंवा आयुष्यभर भगवंताची उपासना केली तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरन यप्रयाती त्यजन देहन सयाती परमांगती. या मार्गाने सुद्धा आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून सुटता येतं की अंतकाली आपल्या मुखातून परमात्म्याचं नाव कसं येईल याची जन्मभर जर उपासना केली तर अंतकाली नाम मुखातून येईल किंवा त्याचं स्मरण राहील आणि मग त्या विचारामध्ये जो देह सोडतो तोही पुन्हा जन्माला येत नाही. आता पुरुष आणि प्रकृतीला जाणून घ्यायचा अनेक लोक प्रयत्न करतात की जर याला जाणून घेतल्यानंतर हे चक्र बंद होणार असेल तर ते जाणून घेऊया. हे जाणून घ्यायचे मार्ग अनेक आहेत. हे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे की ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. या वेगवेगळ्या मार्गाने ह्या मार्गाकडे आपल्याला जाता येतं, वाटचाल करता येते. तेच भगवंत सांगताय की ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद आत्मना आत्मानम. आता केचित म्हणजे काही लोक, पश्यन्ति म्हणजे बघता, या अंतरात्म्याला बघता. आता हे अनंताचं जे पिंडी ते ब्रह्मांडीपणाप्रमाणे आत्मतत्व जे शरीरात आहे ते आपल्याला बघता येऊ शकतं. पण त्याकरता सगळे हे आत्म्याचं शरीरावरती असलेलं जे प्रकृतीचं आवरण आहे, मायेचं आवरण आहे, ते दूर गेलं पाहिजे. त्यासाठी योगी काय करतात म्हणजे पतंजल योगाप्रमाणे हठयोगी ही योगाची उपासना करून ध्यान लावतात आणि ध्यानाने आपल्यालाच आपल्यामध्ये ते ध्यानाच्या द्वारे पाहतात, आत्मतत्व बघतात, की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्यामध्ये परब्रह्माचं दर्शन घेतात, म्हणजे अनुभूती घेतात. तर ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित आत्मना आत्मानम. आता काही जण दुसऱ्या कुठल्या मार्गाने जातात, अन्ये सांख्येन योगेन. सांख्य मार्ग दुसरा अध्याय आपण पाहिला सांख्य मार्गाचा, की ज्ञानमार्गाने जातात. म्हणजे भगवंताचं ज्ञान ते बुद्धीने विचाराने करून घेतात आणि त्याचं स्वरूपाचं ते आकलन करतात. अन्ये सांख्येन योगेन. आणखीन काही लोक कर्मयोगेन. कर्मयोग हा तर गीतेचा महत्त्वाचा भाग आणि विषय आहे की अत्यंत सोपा मार्ग कोणता की आपलं कर्म
हे भगवंताला अर्पण करा, फळाची आसक्ती ठेवू नका. म्हणून कर्मणी एव अधिकाराते मा फलेषु कदाचने, जे भगवंतांनी गाभा तत्व सांगितलं आहे त्याप्रमाणे कर्म करा फक्त, पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका आणि कर्मही भगवंताला अर्पण करा, म्हणजे कर्माचा लेप तुम्हाला लागणार नाही. अशा प्रकारे कर्मयोगानी च अपरे, म्हणजे काही लोक भगवंताला म्हणजे पुरुष आणि प्रकृतीला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आता हे जे मार्ग आहेत, पतंजल योगाप्रमाणे ध्यान मार्ग, सांख्य मार्ग किंवा कर्म मार्ग, हे तिन्ही मार्ग जे आहेत ते थोडे अवघड आहे. त्याला परिश्रमही खूप आहे आणि त्याला बुद्धीची पण गरज आहे. सामान्य प्रापंचिक माणसांना या गोष्टी जमत नाही. त्यांनाही सोपा मार्ग भगवंतांनी सांगितला आहे की अन्ये त्वेव जानन्त श्रुत्वानेभ्य उपासते ते पिचाती तरंत्येव मृत्युम श्रुती परायणाः. अन्ये तू एवं अजानंतः. अजानंतः म्हणजे न जाणणारे, त्यांना नाही कळत, ज्ञानमार्ग नाही कळत किंवा ध्यान लावणं जमत नाही किंवा कर्मयोगातले अर्थ समजत नाही किंवा प्रत्येक वेळेला कर्म अर्पण कसं करायचं, फळाची आसक्तीच ठेवायची नाही, हे त्यांना नाही जमत. मग ते काय करतात, श्रुत्वानी एव उपासते, ते फक्त श्रवण भक्ती करतात. म्हणजे कुणीतरी त्यांच्यासमोर आदर्श असतो, कधी गुरु असतो किंवा एखाद्या व्यक्तीवरती त्यांची श्रद्धा असते. मग त्या व्यक्तींनी जे सांगितलेलं आहे ते श्रुत्वा म्हणजे ऐकतात आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचं आचरण करतात. मग अशा प्रकारे श्रद्धेने जर ते आचरण करत असतील तर ते अपिच अतितरंती एव, ते सुद्धा तरुण जातात. ह्या जन्ममरणाच्या भवसागरातून ते सुद्धा तरुण जातात. ते अपिच अतितरंती एव मृत्यूला तरुण जातात. कारण ते कसे आहे, श्रुतीपरायणाः आहे, ऐकण्याची तल्लीन झालेले असतात आणि त्यावरती पूर्ण विश्वास, निष्ठा, श्रद्धा ठेवून मनापासून कायावाच्या मनाने ते त्याचं आचरण करत असतात. तर ह्या सोप्या मार्गाने सुद्धा प्रकृती आणि पुरुष हे तत्त्व कळून मृत्यूला टाळणं किंवा जन्ममरणाचं चक्र टाळणं हेही शक्य होतं. यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, यावत संजायते, संजायते म्हणजे उत्पन्न होतं. आता या पृथ्वीवरती काय काय उत्पन्न आहे, स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे एका ठिकाणी स्थिर असणारी वस्तू आणि जंगम म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे आपल्याला उचलून नेता येते अशी वस्तू. मग स्थावर आणि जंगम म्हणजे चर आणि अचर, असं कोणतीही वस्तू असो ती कशामुळे निर्माण झाली आहे, तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे, यांच्या एकत्रीकरणामुळे ती निर्माण झाली आहे. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीरात अधिष्ठित झालेलं आत्मतत्व. त्या आत्मतत्वामुळे शरीराला चालना मिळते, तेज मिळतं किंवा प्रकाश मिळतो आणि म्हणून प्रकृती ही त्याच्यामध्ये कार्य करू शकते. प्रत्यक्ष कार्य प्रकृती करते आहे. हा क्षेत्रज्ञ फक्त ते बघतो आहे. जसा पाऊस पडला की भूमी आणि पाणी यांचा एकत्र येणं होतं, संयोग होतं आणि मग बीज अंकुरायला लागतात. त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग झाला की स्थावर जंगमाची उत्पत्ती होते. म्हणून भगवंत म्हणताय की क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी, म्हणजे तू जाण, तू समजून घे की अशा प्रकारे सगळ्या स्थावर जंगमाची उत्पत्ती होण्याला कारण फक्त क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. भगवंत पुन्हा पुन्हा सांगता आहेत की भगवंताचं हे जे आत्मतत्व आहे किंवा परमात्म तत्व जे आहे ते सगळ्या प्राणीमात्रामध्ये समान रूपाने आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी असा कोणताही तिथे भेद नाही. जसं पाऊस असा काही भेद करत नाही, सगळीकडे समान रूपाने पडतो, त्याप्रमाणे या परमात्म तत्वामध्येही काही भेद नाही आहे. सर्वेषु भूतेषु समम तिष्ठन्तं परमेश्वरम. सर्व प्राणीमात्रामध्ये राहणाऱ्या, तिष्ठन्त स्थाधते राहणे, तर राहणारं हे जे समान रूपाने राहणारं जे परमेश्वराचं तत्व आहे, बीज आहे, हे विनश्यत्सु अविनश्यंतम म्हणजे सर्व पृथ्वीचा
सगळ्या जगाचा विश्वाचा जरी प्रलय झाला, नाश झाला, तरी ह्या आत्मतत्वाचा म्हणजे परमात्म तत्वाचा म्हणजे परब्रह्माचा नाश होत नाही. विनश्यत्सु अविनश्यंतम. सगळ्या जगाचा भूतमात्रांचा जरी विनाश झाला तरी ज्याचा नाश होत नाही, असं हे परमेश्वराचं रूप किंवा हे परब्रह्म तत्व ह्या पश्यती सपश्यती. ज्याला हे समजलं, भगवंताचं कार्य, परब्रह्माचं अविकारी निर्गुण निराकारी रूपाचं जाणून घेतलं, समजून घेतलं, त्याला खरोखरी भगवंताच्या परब्रह्म रूपाची जाणीव झाली असं भगवंत सांगताय. समम पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात मनात्मानं ततो याते पराम गती. पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलंय की सगळीकडे समान रूपाने हे तत्व भरलेलं आहे. पण हे आपल्याला दिसलं पाहिजे ना. आपण तर अपरभाव भेद करतो. हा लहान, हा मोठा, गरीब श्रीमंत असे भेद आपण करतो. मग ज्या वेळेला ही दृष्टी आपली बदलेल आणि समम पश्यन म्हणजे बघणारा, समान बघणारा. कशाला बघायचं तर समवस्थितम ईश्वरम. सगळ्यामध्ये ईश्वर समान अवस्थेमध्ये अधिष्ठित झालेला आहे हे बघण्याची दृष्टी जेव्हा आपल्याला येईल, म्हणजे जेव्हा आपण सर्व प्राणी मात्रांमध्ये एकाच परमेश्वराचे अंश आहेत ते या दृष्टीने जेव्हा बघू, तेव्हा आपल्याला जाणवेल की आपण आपल्या आत्म्याची प्रगती करायला पाहिजे. आणि मग त्या माणसाच्या वर्तनात काय बदल होईल की न ही नसती आत्मना आत्मानं. तो आत्मना आत्मानं म्हणजे स्वतःला तो न ही नसती म्हणजे नाश करून घेत नाही. नाश करून घेणं याचा अर्थ काय आहे की या जन्ममरणाच्या चक्रात तो अडकत नाही. त्यातून मुक्त व्हायला तो प्रयत्न करायला लागतो. आणि मग तो असा प्रयत्न करतो कारण मीच माझा घात करून चालणार नाही. सर्वत्र जर एकच आत्मतत्व भरलेलं आहे तर त्या आत्मतत्वापर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत मला पोचायला पाहिजे असं तो जाणतो, समजतो. त्याप्रमाणे तो आचरण करायला लागतो. आणि ततः पराम गतीम याती. या म्हणजे जाणे, तर तो त्या श्रेष्ठ गतीला, श्रेष्ठ गती म्हणजे कोणती तर मोक्षाप्रत जाणं, परब्रह्माप्रत जाणं, त्या गतीपर्यंत तो जातो. प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. प्रकृत्या एवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. जी कर्म घडत आहेत ती सगळी कर्म, शरीराकडून केली जाणारी सगळी कर्म ही त्या प्रकृतीमुळे घडत आहेत. आपण पाहिले अनेकदा की प्रकृती ही इंद्रियांना प्रेरणा देते. मुळात ती प्रेरणा इच्छा जागृती ही मनामध्ये होते. मन ती इच्छा झाली की त्या गुणांना, त्या पंचमहाभूतांनी तयार झालेल्या इंद्रियांना चालना देतं आणि मग त्या कर्मेंद्रियांकडून कार्य केली जातात. म्हणजे मुळात ही जी सगळी कर्म होतात ती प्रकृतीकडूनच केली जातात. म्हणून प्रकृत्या एवच कर्माणी क्रियमाणानी सर्वशः. जी होऊन गेलेली कार्य आहेत ती कार्य किंवा घडणारी कार्य ही सगळी कार्य प्रकृतीकडून केली जातात. तथा आत्मानं अकर्तारं. हे ज्यांनी जाणलं की प्रकृती कार्य करते आणि आत्मा अकर्तार आहे म्हणजे तो अकर्ता आहे, तो स्वतः काही करत नाही. प्रत्यक्ष हालचाल ही इंद्रिय करतात. इंद्रियांना प्रेरणा चालना देण्याचं कामसुद्धा आत्मतत्व करत नाही. त्याचं आपण आत्ताच पाहिलं की तो केवळ उपद्रष्ट आहे. तो फक्त काय घडतंय हे बघत असतो, त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ते चांगलं असो नाही तर वाईट असो, तो त्यामध्ये कोणती दखल देत नाही. हे ज्यांनी जाणलं या पश्यती सपश्यती, हे ज्यांनी जाणलं त्यांनी खऱ्या अर्थाने परब्रह्म तत्व जाणलं किंवा ते ओळखलं. यदा भूत पृथक भाव एकस्थमनुपश्यती तत एवच विस्तारम ब्रह्म संपद्यते तथा. आता यदा भूत पृथक भाव म्हणजे भूतातील पृथकत्व. वरकरणी पाहिलं तर शरीर भिन्न भिन्न आकाराचे आहेत. पशु पक्षी प्राणी कीटक यांचे पण देह वेगवेगळे आकाराचे आहेत. नुसते माणसांचे देह पाहिले तरी त्याच्यामध्ये पृथकत्व आहे, वेगवेगळेपण आहे, नानात्व आहे. म्हणजे खूप प्रकारचा भेद आहे, विभिन्नता आहे. तर हे सगळं असूनसुद्धा त्याच्यामध्ये एकच आत्मतत्व आहे आणि एकाच आत्मतत्वापासून एकाच परब्रह्मापासून याचा विस्तार झाला आहे असं जेव्हा आपल्या ज्ञानदृष्टीला दिसायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परब्रह्माला जाणलं
असं म्हणता येतं. आणि मग अशा व्यक्तीला परब्रह्माची प्राप्ती होते. आता ही दृष्टी म्हणजे सामान्य बाह्य दृष्टी नाही, ज्याला आपण चर्मदृष्टी म्हणतो, ही दृष्टी नाही. याला ज्ञानदृष्टी यायला पाहिजे. म्हणजे मनातला अज्ञानाचा जो अंधकार आहे, प्रकृतीने जे मायेचं जाळं टाकले, पडदा निर्माण केला आहे, तो पूर्णतया लयाला गेला पाहिजे. तेव्हा हे आत्मतत्व तेजस्वी होईल, प्रकाशित होईल. आणि मग त्या तेजामध्ये आपल्याला प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असलेलं समान आत्मतत्व जे आहे त्याचा आनंद मिळेल, त्याचं आपल्याला दर्शन होईल. आणि मग साहजिकच असं ज्ञान झालं की तत् एवच विस्तारम, म्हणजे त्या एका परब्रह्मापासूनच विस्तार झाला आहे. असं झालं की ब्रह्म संपद्यते, ब्रह्माची प्राप्ती होईल. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, एका ठिकाणीच ते सगळं आहे, एकापासूनच ते उत्पन्न झाले, हे ज्ञान व्हायला पाहिजे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमव्यया शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. पुन्हा हे आत्म्याचे गुण सांगितले, जे आपण अनेकदा पाहिले आहे. ह्या म्हणजे परब्रह्म तत्व ज्याला आपण म्हणतो, परमात्मा म्हणतो, हे जे मूळ आहे ते मूळ केव्हा निर्माण झालं की ज्यापासून प्रकृती पुरुष निर्माण झाले, पुढे सगळं स्थावर जंगम निर्माण झालं. हे मूळ तत्व केव्हा निर्माण झालं हे अजूनही कुणाला सापडत नाही. वेदही याचा प्रयत्न करतात, तत्त्वज्ञानी विचार करतात, पण कुणालाच ह्याचं ज्ञान होऊ शकत नाही. असं हे परब्रह्म तत्व कसं आहे? अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्ययः शरीरस्थः अपि कौंतेय न करोति न लिप्यते. हा अनादी आहे, निर्गुण आहे. कोणताही गुण म्हणजे सत्व रज तम या कोणत्याही गुणांनी तो व्यापलेला नाही, कोणत्याही गुणाचा त्याला स्पर्श नाही. तो गुणातीत आहे, म्हणजे त्या गुणांच्या पलीकडे आहे. आणि हा कसा आहे? अव्यय आहे, त्याच्यात काही बदल होत नाही, खर्च होत नाही, विकार होत नाही. अयम अव्ययः अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम म्हणजे हा अव्यय आहे. आणि हा कुठे राहतो? शरीरस्थ, शरीरामध्ये राहून सुद्धा हे कौंतेया तो स्वतः काही करत नाही, म्हणजे कोणत्याही कर्माचा त्याला लेप चढत नाही, बाधा होत नाही. हा विचार आपण अनेकदा ऐकलेला आहे. पण तो पुन्हा पुन्हा का सांगितला जातो की आपण कर्म करताना अहंकाराने मी केलं म्हणतो, हे आपण केलेलं नसतं. म्हणजे ते आत्मतत्व जे आहे तेही करत नाही, ही प्रकृती करती आहे, ही जाणीव व्हायला पाहिजे. याकरता हे परत परत भगवंत सांगतायत. यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथा आत्मा नोपलिप्यते. आता हे आत्म्याला कशाचे लेप चढत नाही. त्याला आणखीन एक उदाहरण भगवंत देत आहे की यथा म्हणजे ज्याप्रमाणे सर्वगतम आकाशम, कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी आपल्याला आकाश दिसतंच. म्हणजे आकाश कसं आहे? सर्वगतम आहे, सगळीकडे व्यापलेलं आहे, परंतु त्याला कशाचाही लेप नाही. आकाश हे निर्लेप आहे. ढग येतात जातात, आकाशाला ते लिप्त होत नाही किंवा आकाशाला ते चिकटून राहिलेले नसतात, ते आकाशाचा भाग होत नाही. हे कशामुळे? तर सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मत्वामुळे. अणु कसा आहे? अत्यंत सूक्ष्म आहे, त्याच्याहून परमाणु सूक्ष्म आहे. अशा अत्यंत सूक्ष्म अणुरेणूंनी बनलेलं हे जे आकाश तत्व आहे, त्या आकाशाला कशाचाही लेप चढत नाही त्याच्या सूक्ष्मत्वामुळे. त्याप्रमाणे आत्मतत्व ही अत्यंत सूक्ष्म आहे. आणि म्हणून सर्वत्र अवस्थितो देहे, सगळ्या देहांमध्ये हे राहत असलं, अवस्थित असलं तरीसुद्धा आत्म्याला त्याचा लेप चढत नाही. कारण आत्मा अकर्ता आहे, अजय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. तर अशा प्रकारे आत्मा देहात सर्वत्र राहत असून सुद्धा त्याला लेप चढत नाही. आता हे जे आत्मतत्व आहे म्हणजे क्षेत्रज्ञ असं त्याला या अध्यायात म्हटलेलं आहे, हे सगळ्या शरीराला तेज देत असतं. म्हणजे चैतन्य जे मिळतं शरीराला, जे सजीवता प्राप्त होते, कार्य करण्याची जी शक्ती ऊर्जा मिळते, ती ह्या चैतन्य मिळण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आत्मतत्व आहे. आता हा जो क्षेत्रज्ञ आहे तो कशा प्रकारे प्रकाश देतो त्याची उपमा एक दिली आहे. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रवी क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. यथा म्हणजे ज्याप्रमाणे प्रकाशयति एकहा रविही,
एकच सूर्य. आपल्याला दृष्टीला काय दिसतं की सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश पडतो. म्हणजे आपल्याला सूर्याचं रोज दर्शन घडतंय आणि सूर्याचं उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय. म्हणून भगवंतांनी त्याचं उदाहरण दिलंय. रवीही कसा आहे, तो एक हा रवी, एकच रवी आहे, पण तो काय करतो, प्रकाशित करतो, तेज देतो, उजेड देतो. कुणाला लोकम इमम, या जगाला, सबंध जगाला प्रकाश देणारा एकच रवी आहे, एकच सूर्य आहे. म्हणजे तो एकटा असून सुद्धा सगळं जग प्रकाशित करतो. त्याप्रमाणे क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत. त्याप्रमाणे हा जो क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्रज्ञ हा या सगळ्या शरीराला प्रकाशित करत असतो. म्हणजे सूर्याप्रमाणे हा क्षेत्रज्ञ आपल्या शरीराला प्रकाशित करतो म्हणजे उजेड देतो असं नाही आहे, किंवा कुठला अंधार दूर होतोय असं नाही आहे, तर तो आपल्या शरीरामध्ये चैतन्य देतो आणि त्या चैतन्यामुळे शरीराची सगळी कार्य घडू शकतात. त्या शक्तीमुळेच आपण सगळी कार्य करू शकतो. ती शक्ती जेव्हा नाहीशी होते तेव्हा देह कोणतीही क्रिया करू शकत नाही. क्षेत्रज्ञयोरेवम अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर यांती ते परम. आता हा संबंध अध्याय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञावरती हा अध्याय आहे. तर भगवंतांनी सगळं समजावून सांगितलं आहे आणि पुन्हा भगवंत म्हणताय की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञयो हो एवं अंतर, या दोन्हीमध्ये अंतर काय आहे, म्हणजे नेमका फरक काय आहे. क्षेत्र कशाला म्हणायचं, क्षेत्रज्ञ कोण, क्षेत्र काय कार्य करतं, क्षेत्रज्ञाचं कार्य काय आहे, क्षेत्रज्ञ राहतो कुठे, हे सगळं भगवंतांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे. आणि भगवंत सांगताय की हे जो विदुः म्हणजे जाणतो ते यांती परमगती, ते श्रेष्ठ गतीला म्हणजे मोक्षप्रदाला जाऊन पोचतात. पण हे जाणायचं कसं, तर त्याला महत्त्वाचा शब्द वापरला आहे ज्ञानचक्षुषा. ज्ञानाची दृष्टी जागृत झाली पाहिजे आणि ती दृष्टी जागृत झाली की सगळ्या जगाचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. चराचरातल्या आत्मतत्वाचं दर्शन घडायला लागतं. त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते, समदृष्टी होते आणि कुणाचंही आपण द्वेष करत नाही, कुणी मित्रशत्रू अशी भावना राहत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं, भूत प्रकृती मोक्ष. आता इथं मोक्ष मिळतो. आता हा मोक्ष कुणाला मिळतो म्हटलं आहे, तर भूत प्रकृती म्हटलं आहे. भूत म्हणजे प्राणी मात्र. आता प्राणी मात्रांना काय आहे की प्राणी मात्रांकडून केली जाणारी कार्य ही त्या प्रकृतीकडनं होत आहे. आणि आता ही जी कार्य घडतं आहे त्या त्रिगुणांच्या आहारी आता मनुष्य जात नाही, त्या प्रकृतीच्या अधीन आता तो राहत नाही. आणि त्यामुळेच काय होतं की प्रकृतीचं जे अज्ञान किंवा आत्मतत्वाचं जे अज्ञान होतं ते अज्ञान आता सुटलं आहे. प्रकृती आणि पुरुष हे पूर्ण जाणून घेतलेलं आहे. अशा माणसाच्या बाबतीत काय होतं की प्रकृतीचा संयोगच सुटतो, प्रकृतीच्या अधीन मनुष्य राहत नाही आणि त्यामुळे प्रकृतीचा संयोग सुटतो. म्हणजे या जणू काही प्रकृतीचाच मोक्ष होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणून भूत प्रकृती मोक्षमच ये विदुः, हे ज्यांनी जाणलं ते परमगतीला पोचले. अशा प्रकारे क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, अज्ञान, क्षेत्राचं कार्य, क्षेत्रज्ञाचं कार्य आणि त्यांची स्थिती काय आहे या सगळ्याचं भगवंतांनी सविस्तर निरूपण केलं आहे. आणि ते केवळ अर्जुनाकरता, कारण अर्जुनासारखा जागृत, उत्सुक, जिज्ञासू आणि एकाग्रतेने ऐकणारा श्रोता मिळाल्यावरती त्याला किती सांगू असं भगवंताला झाले. त्यामुळे भगवंत अर्जुनाने शंका विचारो न विचारो त्याला आपलं सर्व ज्ञान देत आहेत. अशी ही कृपादृष्टी अर्जुनावरती आहे, तशीच आपल्यावरती राहावी भगवंताची कृपादृष्टी, अशी प्रार्थना करूया. ओम तत्सत इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय.